अमरावतीतल्या खानापूर इथल्या गावातला कमानीवरचा वाद आता विकोपाला गेलाय। पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने हे आंदोलकही आता आक्रमक झालेत। अमरावतीच्या खानापूर पांढरी गावात प्रवेशद्वाराचा वाद चिघळलाय। या आंदोलनात सहभागी असलेल्या तब्बल 1000 आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। यात पोलिसांसह आंदोलकही जखमी झाले। यामध्ये जखमी झालेले पोलीस अंमलदार यांची ट्रीटमेंट झालेली आहे। तसेच काही आंदोलक जे जखमी आहेत ते सुद्धा इरविन हॉस्पिटलला काही ॲडमिट आहेत। कुठल्याही प्रकारचं कोणीही कायदा हातात घेऊ नये असे लोकांना सांगावे आणि लोकांनी आम्हाला तपासामध्ये सहकार्य करावे। जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई होईल निश्चित। खानापूर पांढरी ग्रामपंचायतीमध्ये 26 जानेवारीला सर्वानुमते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान बसवण्याचा ठराव करण्यात आला होता। यावर विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असता तो असफल ठरलेला आहे। या घटनेला हिंसक वळण लागल्यानं स्थानिक नेत्यांसह वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलंय। तसंच या आंदोलनाला हिंसक वळण देणारे लोक कोण आहेत याचा तपास करण्याची इच्छा आंबेडकरांनी व्यक्त केली आहे। गावातला असणारा ठराव हा असणारा विसंघटित होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून म्हटलं की अचानकपणे आमची सभा झाल्यानंतर असणारं हे सगळं ज्यावेळेस येतं आहे तेव्हा त्याच्या पाठीमागे नेमकं राजकारण आहे ह्याची आम्हालाही जाणीव आहे। परंतु आम्हाला त्या राजकारणाचा हिस्सा व्हायचा आहे, भाग व्हायचा नाही आहे। तर गावामध्ये आणि जिल्ह्यामध्ये शांतता राहिली पाहिजे हे आम्ही आवाहन करतो। या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना आमदार रवी राणा यांनी काही मुठभर लोक निवडणुकांसमोर असताना दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलंय। मला असं वाटतं की पोलीस आपल्या कर्तव्य बजावताना काही आंदोलनकर्ते शांततेने आंदोलन करत होते, पण विशिष्ट काही मुठभर नेते त्या ठिकाणी पोचले। त्यांनी त्या आंदोलनाला चेतावलं आणि चेतून अशा प्रकारचं कृत्य घडवलं। तसंच बाहेरच्या लोकांनी राजकारण केलं असून स्थानिकांनी शांत राहावं असं आवाहन काँग्रेसचे लोकसभा इच्छुक वानखेडे यांनी केलंय। कालच्या प्रकारात जे प्रकार झाला त्यामध्ये बाहेरच्या लोकांनी कुठंतरी राजकारण करावं, राजकारणामुळे तो प्रकार त्यांनी वाळवला आणि काल या पद्धतीची कायदा व सुव्यवस्था बिघडली। मी लोकांना आव्हान हेच करेन की आपण शेवटी गावात राहतो, शांततेत राहणं गरजेचं आहे आणि संबंध आहेत आपले, म्हणून दोन्ही बाजूच्या लोकांनी शांततेत राहावं असं मी नेमका हा वाद कसा सुरू झाला तेही आपण पाहूया। 2020 मध्ये ग्रामसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं प्रवेशद्वार बनवण्याचा ठराव करण्यात आला। 2020 ते 2023 या काळात विविध तांत्रिक अडचणींमुळे हे काम रखडलेलं होतं। 26 जानेवारी 2024ला ग्रामपंचायतीनं पुन्हा प्रवेशद्वार बांधण्याचा ठराव केला। 31 जानेवारीला लोखंडी कमान उभारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फलक लावला, तर काही गावकऱ्यांनी मात्र त्याला विरोध केला। 13 फेब्रुवारी पोलिसांकडून हा फलक काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर आंदोलकांनी आळीपाळीनं ठिय्या आंदोलन सुरू केलं। गावातील एका गटाचा विरोध होता, त्यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि संचारबंदी देखील लावण्यात आली। 4 दिवसांपूर्वी हजारोंच्या संख्येनं आंदोलक गाव सोडून मुंबईच्या दिशेनं रवाना झाले। अमरावतीला पोहोचल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयावर 4 दिवस ठिय्या आंदोलन करण्यात आलं आणि 12 मार्च 2024ला या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। मात्र विशेष ग्रामसभेत कमानीचा ठराव रद्द करण्यात आल्यानं सध्या हा वाद निवळलेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।